मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। 425508 रावेरचा पिनकोड नंबर आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। मी स्वतः कार्य करतो, माझ्या व्यतिरिक्त कोणीही माझं कार्य करत नाही। विनामूल्य यंत्रसिद्धी 3 देणे सुरू आहे। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी ही मागवावी। 7x11चं पाकिट, त्याच्यावर आपला पत्ता आणि त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीट। ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला। मी आता सांगितलेला पत्ता त्याच्यावर लिहा, स्पीड पोस्टाने आमच्याकडे पाठवा। आम्ही 3 यंत्र आपल्या पाकिटात घालून पाठवून देऊ। ही तिघही यंत्र सर्व जाती धर्मांना चालणारी आहे। जात पात त्यांचं नाहीत, ग्रहाधीन ही यंत्र आहे। अभिमंत्रित आम्ही करून दिलेलं आहे। याच्यावर हजारो रुपयाचा खर्च झालेला आहे आणि हे आम्ही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विनामूल्य देत आहोत। ही यंत्रसिद्धी काच फ्रेम करूनच आपल्याला लावायची आहे। ही यंत्रसिद्धी जिथे आपलं उत्पादन होते, जिथे आपलं दुकान आहे, शॉप आहे, ऑफिस आहे, दवाखाना आहे, ज्वेलरचं दुकान आहे, कापडाचं दुकान आहे, अजून काही दुकान आहे, त्या ठिकाणी लावायची आहे। आपण नोकरी करत असाल तर आपल्या घरामध्ये पहिल्या हॉलमध्ये ही लावायची आहे। दिशेला महत्त्व नाही, कुठल्याही दिशेला लावा। 1 इकडे, 2 इकडे, 3 यंत्र, तिघे यंत्राला लावले, तिघी दिशेला लावले तरी चालेल। फक्त आपल्याला नमस्कार करायचा आहे, घराच्या बाहेर जायचं आहे, पुन्हा नमस्कार करून घरात यायचं आहे। श्रद्धा असेल त्यांनीच ही करावी। मंत्रजाप करत असताना आपल्याला हवं त्या यंत्रावरील आपण मंत्रजाप क्रमाक्रमाने करू शकतात। याच्यावर गायच्या तुपाचा दिवा, अगरबत्ती, फुलहार तुम्ही घालू शकतात। आपला जन्मवार ज्या वेळेला आहे ते घरातील मोठ्या व्यक्तींचा जन्मवार असेल त्यावेळेला मात्र या ठिकाणी प्रसाद अवश्य ठेवावा आणि ही स्वच्छ ठेवावी। काच फ्रेम याच्यासाठी करायचं आहे की याला टोक नजर बाधा लागू नये आणि स्फटिकाचं रूप प्राप्त झाल्याने लवकर प्रभावित होत असतात। श्रद्धा असेल त्यांनीच ही मागवावी। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। माझी पत्नी गुरुवर्य होती, मला ज्योतिष शिकवणारी होती, ती शिक्षक होती माझ्या मते, ती माझी गुरु होती। त्यांना प्रसिद्धीपत्रक मिळालेलं आहे, त्याचा हा फोटो आपण मी मधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। काय झालं आहे की तिचं निधन झालं, म्हणजे कागदपत्र कुठे ठेवली, काय ठेवली, काही अडगडीत गेलेली आहे, काही नाहीशी झालेली आहे, पण जेवढी अवगत झालेली आहे ते आपणासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। निर्मलाबाईंना पुरस्कार प्राप्त झालेला आहे। हा पुरस्कार मात्र शोधनिबंधाच्या बाबतीत पुरस्कार झालेला आहे। शोधनिबंध विवाहाच्या बाबतीत, संततीच्या बाबतीत आणि त्याचप्रमाणे तिने एक मोठा शोधनिबंध लिहिलेला होता संततीबाबत। तो यथावकाश मी सांगणार आहे, त्याबद्दल नाही। सगळं जग चक्रावून जाईल, सगळं विज्ञान चक्रावून जाईल असं ते तिचं संशोधन होतं आणि तिला जागतिक पद पण प्राप्त झालं होतं महिला वर्गातून। असो, तो विषय बाजूला ठेवूया। आजचा विषय आहे आपली जन्मतारीख, आपली जन्मवेळ, आपलं जन्मठिकाण, आपण काय करता हे न बघता मी राशीवार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी तो मात्र काळजीपूर्वक आपण बघावा। असं बघत असताना 29/5/2025 8:30 वाजता रात्रीचे तर विवाह योग कोणत्या कोणत्या राशीला आहे आपण ते बघणार आहोत। 1 नंबरची राशी मेष राशी, हिचा राशी स्वामी मंगळ आहे। 5 नंबरची राशी सिंह राशी, हिचा राशी स्वामी रवी आहे। 7 नंबरची राशी तुला आहे, हिचा राशी स्वामी शुक्र आहे आणि 11 नंबरची राशी कुंभ, हिचा राशी स्वामी शनी आहे। मंगळ, रवी, शुक्र आणि शनीच्या संयोगाने या 4ही राशींना विवाह योग या 2025ला आहेच। त्यानंतर सामान्य योग कोणाला आहे की ज्यांना समझोता करून विवाह करावा लागणार आहे, ज्यांची वाढती वय झालेली आहे, घटस्फोट झालेला आहे, कोर्टामार्फत निकाल लागलेला आहे, दुरावा निर्माण झालेला आहे, घटस्फोटाची तयारी आहे, दुर्ज्वर आहात, पतीचं निधन झालेलं आहे, पतीचं निधन झालेलं आहे, अशा लोकांसाठी सामान्य विवाह योग आहे। 2 नंबरची राशी वृषभ, स्वामी शुक्र। 3 नंबरची राशी मिथुन, स्वामी बुध। 6 नंबरची राशी कन्या, स्वामी बुध। 9 नंबरची राशी धनु, स्वामी गुरु आणि 12 नंबरची राशी मीन, स्वामी गुरु। शुक्र, बुध आणि गुरु याचा संयोगाने या
वृषभ मिथुन कन्या धनु राशींना आणि मीन राशींना सामान्य ग्रहयोग आहे. स्थळे आली तर आपण समझोता करून विवाह पण करून घ्यावा. 4 नंबरची राशी कर्क, स्वामी चंद्र. 8 नंबरची राशी वृश्चिक, स्वामी या ठिकाणी मंगळ. आणि 10 नंबरची राशी मकर, या ठिकाणी शनी. चंद्र, मंगळ आणि शनीचा संयोगाने कर्क, वृश्चिक, मकर राशींना अडथळे विवाहाच्या बाबतीत येणार आहे. नगण्य योग विवाहाचे यांचे आहेत. अशा असताना आता पुढचाच आपण राशीप्रमाणे आर्थिक योग कोणाकोणाला चांगले आहे ते बघणार आहोत. तर मेष राशी, वृषभ राशी, वृश्चिक राशी, कुंभ राशी यांना भरपूर आर्थिक लाभ मिळेल. नोकरीच्या संधी मिळतील. नोकरीत असेल तर पगारवाढ मिळेल. मजूर रोजवर काम करत असाल तर तुम्हाला अधिक मजुरी प्राप्त होण्याचे योग आहे. काही उधारी उसणवारी आपली असेल आणि बुडीत असेल ते पण वसूल होण्याचे योग या कुंडलीमध्ये आहे. धनसंग्रहाचे योग आहे, उत्तम योग आहे आणि काही मोठी वस्तू खरेदी करण्याचे योग पण यात आहे. सर्वसाधारण आर्थिक धोरण योग मिथुन, तुला, धनु, मीन, सिंह, कर्क, कन्या, मकर. पुन्हा ऐकूया. मिथुन, तुला, धनु, मीन, सिंह, कर्क, कन्या, मकर या यांना सर्वसाधारण आर्थिक प्राप्ती होईल. नोकरीसाठी आपण प्रयत्न केले तर नोकरी कोणाकोणाला लागेल हे बघणार आहोत. मेष, मिथुन, कन्या, तुला, धनु, सिंह या 6 राशींना आपल्याला मंगळ, बुध, शुक्र, गुरु आणि रवी याच्या संयोगाने आपल्याला मेष, मिथुन, कन्या, तुला, धनु, सिंह या राशींना नोकरी योगाचा चान्स, नोकरी योगाची संधी अधिकाधिक प्राप्त होण्यासाठी विग्रह योग उत्सुक आहे. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन, वृषभ, मकर. कर्क चंद्र, वृश्चिक मंगळ, कुंभ शनी, मीन गुरु, वृषभ शुक्र आणि मकर शनी या योगाने आपण या पाहिलं तर सामान्य योग आहे. नोकरीत अडथळे येण्याचे योग आहे. आणि नोकरी आपण या असेल काही लोक तर त्यांना वरिष्ठांचा त्रास होईल किंवा नोकरीत बदल होईल किंवा आपल्याला ही नोकरी सोडून जावंच की काय अशी इच्छा आपल्याला प्राप्त होईल. आरोग्याच्या बाबतीत आता बघणार आहोत. वृषभ, वृश्चिक, मकर यांची थोडेफार या ठिकाणी ऑपरेशन, डोळ्याचे ऑपरेशन वगैरे होण्याचे योग आहे. कानाचं ऑपरेशन पण आहे, पण सर्वसाधारण उत्तम योग आहे. मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, धनु, कुंभ, मीन यांचं आरोग्य उत्तम राहणार आहे. अशा योगात असं आपण पाहत असताना आपण हे राशीवार पाहिलेलं, कोणाची जन्मतारीख जन्मवेळ आपण पाहिलेले नाही. आता आपण 7.5चं परीक्षण पाहणार आहोत. 7.5 सध्या मीन राशीमध्ये शनी आहे, म्हणजे कुंभ राशीला 7.5 आहे, मीन राशीला 7.5 आहे आणि मेष राशीला 7.5 आहे. त्या कुंभ राशीला 2.5 वर्ष निघते 7.5 आहे. 2025 आपण कर्म जसे कराल त्यासाठी आपल्याला अवधी दिलेला आहे. कर्म जर उचित योग्य झालं नाही तर हा शनी तुम्हाला बदलून काढल्याशिवाय राहणार नाही. आपला स्वामी आहे म्हणून तुमच्यावर मेह नजर होईल अशी तुम्ही कल्पना असेल तर ती मनातून काढून टाका. 2026 आपल्या हातापावे तो कर्माचा हिशोबाची घंटी सुरू होईल आणि 2027ला कर्मगती जशी असेल तसेच फळ आपल्याला प्राप्त होईल. मेष राशीत शनी त्यावेळेला जाईल, त्यावेळेला पदार्पण करेल तेव्हा आपली 7.5 संपणार आहे. आरोग्याची हानी, निसर्गाची हानी, प्राणीदोष म्हणजे एखादं जनावर चावण्याचं, पडण्याचं, अपघात, कोर्ट कचेरी, जनावरांचा मृत्यू, संतती त्रासदायक होण्याची संभावना आहे. मीन राशीला 2025, 2026, 2027 सर्वसाधारण 7.5 राहणार आहे. मेष राशीला जेव्हा शनी जाईल त्यावेळेला 2028, 2029, 2030 यामध्ये उग्रता वाढेल. डोक्यावरील केस कमी होतील. पाळलेल्या जनावरांचा मृत्यू होण्याची संभावना आहे. नैसर्गिक आपत्ती होईल. कोर्ट कचेरीचे प्रसंग होतील. आर्थिक हानी, जवळचे लोक आपले दुश्मन होतील किंवा आपल्या विरुद्ध कारवाई करतील. याबाबत सावध राहा. मेष राशीला 7.5 वर्ष 7.5 आहे. 2025, 2026, 2027 सर्वसाधारण राहील आणि 2028, 2029, 2030ला कर्मगतीचा हिशोब होईल. 2031, 2032ला आरोग्य चिंता, ऑपरेशन, रक्ताती दोष, कॅन्सरसारखे विकार, अपघात, गर्भपात, आर्थिक फसवणूक, चोरीच्या घटना होण्याची संभावना यामध्ये आहे. असा योग असत असताना आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत की विवाह ज्यांचे होत नाही, विवाह स्थळ येत नाही, विवाह लांबणीवर पडलेले आहे, ज्यांचा दुरावा झालेला आहे
घटस्फोट झालेला आहे, फारक्ती झालेली आहे, साखरपुडा मोडलेला आहे, पुनरुपी विवाह करायचा आहे, दुजोरा पण हा परत नवीन विवाह करायचा आहे मुलामुलींना, त्यांच्यासाठी ही उपासना मात्र अत्यंत प्रभावी उपासना आहे. आपण ही उपासना मात्र श्रद्धेने करायची आहे. आपल्याला प्रथम पिंपळ पान घ्यायचं आहे, एक वडाचं पान घ्यायचं आहे. डाव्या हाताला पिंपळ पान ठेवा, देठ समोर, टोक आपल्याकडे. उजव्या हाताला वडाचे पान ठेवा, देठ समोर, टोक आपल्याकडे. पिंपळाच्या पानावर 6 पदरी जानवं असते, ते गोलाकार करत करत जा आणि ते पानावर ठेवा. आणि इथे हिरवी बांगडी ठेवा वडाच्या पानावर. त्यानंतर जे जानवं आहे त्याच्यामध्ये लाल सुपारी, ज्याला भरडा सुपारी, चिकणी सुपारी विदर्भात मिळते, तीच घ्या. लाल रंग लावलेली घेऊ नका. ती आपल्याला या जानव्यात ठेवायची आहे. हिरव्या बांगडीमध्ये कच्ची सुपारी, भाजलेली नको, चुना लावलेली सुपारी नको, इथे ठेवायची आहे. तुरी डाळीला हळद लावा, तिला अक्षता करा. आपल्याला याचं पूजन करायचं आहे ते पिंपळ पानासाठी. आणि ज्वारीला कुंकू लावा, ते अक्षता म्हणून वापरा. ती आपल्याला वडाच्या पानासाठी वापरायची आहे. आपल्याला पिंपळ पानावर पिवळी फुले वापरायची आहे आणि वडाच्या पानाला लाल फुले वापरायची आहे. पूजन आपण आरंभ करायचे आहे सकाळी 10च्या आत. दररोज आपल्याला हे पूजन करायचं आहे. आपल्याला पूजनाच्या वेळेला एकाच वेळेला 7 वेळा मंत्र जाप म्हणायचा आहे. 7 रविवार पूजन आपल्याला करायचं आहे. रविवारपासून पूजन आरंभ करायचं आहे, सकाळी 10 पासून. पूजन उचलू नये शेवट पावतर. 7 रविवार झाले की नंतर हे सर्व विसर्जन करायचं आहे. पहिल्या दिवशी गुळाचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी खडी साखरेचा, पुन्हा गुळाचा नैवेद्य, खडी साखरेचा, असं आलटून पालटून आपल्याला करायचं आहे. पूजन आपल्याला जे सांगितलं आहे ते सर्वसाधारण आहे. आणि मंत्रजाप करत असताना मात्र आपल्याला जे अक्षर आहे ते आपल्याला टाकायचे आहे. तर आपल्याला तुरीची डाळीची जी अक्षरं आपण करणार आहोत, हळद लावलेली, ती पिंपळ पानावर व्हायची आहे. आणि ज्वारीची कुंकू लावलेली अक्षरं आपल्याला वडाच्या याच्यावर लावायची आहे. आता मंत्रजाप मी बोलतो आहे, हा पुन्हा सांगणार आहे. आपल्याला लिहायचा असेल तर लिहून घ्या, किंवा नाही आपण पुन्हा व्हिडिओ पाहून आपण लिहू शकता. आणि हा लिहून घ्या. ओम ब्रह्म ब्रह्मांड स्वरूपे लक्ष्मी स्वामिनी त्रिकाल भुवने नारायण कुबेर मानिनी सर्वव्यापी सर्व सर्वाणी धनदायिनी कुटुंबादी वसुंधरे भाग्यलक्ष्मी गृहिणी कांतिनी सदा फुले सदा बरस बरसे कल्याणी नमो नमात नमाय सर्वजन नमानी रिद्धी सिद्धी वरद वरदे नमो नमात वरदाने सदा नमो सदा म्हणे परब्रह्म स्वरूपिणी. असा हा मंत्रजाप आपल्याला एकाच टायमाला पूजेच्या वेळेला 7 वेळा म्हणायचा आहे. सर्व पूजन विजय झाल्यावर आरती प्रज्वलित केल्यावर हा मंत्रजाप आपल्याला म्हणायचा आहे. ज्यांचे विवाह झालेले नाही, ज्यांना विवाहाची इच्छा आहे, त्या मुलामुलींनी हे मंत्रजाप स्वतः पूजन करायचं आहे. 7 रविवार करायचं आहे, सोमवारी विसर्जन करायचं आहे. पूजन उचलायचं नाही. पुन्हा मी हळूहळू बोलतो. ओम ब्रह्म ब्रह्मांड स्वरूपे लक्ष्मी स्वामिनी त्रिकाल भुवने नारायण कुबेर मानिने सर्व व्यापी सर्व सर्वाणी धन दायिनी कुटुंबादी वसुंधरे भाग्य लक्ष्मी गृहिणी कांतिने सदा फुले सदा बरस बरसे कल्याणी नमो नमात नमाय सब जन नमाणी रिद्धी सिद्धी वरद वरदे नमोत नमात वरदानी सदा नमो सदा मने परब्रह्म स्वरूपिणी. आता एकदम मी म्हणतो. ओम ब्रह्म ब्रह्मांड स्वरूपे लक्ष्मी स्वामिनी त्रिकाल भुवने नारायण कुबेर मानिनी सर्वव्यापी सर्व सर्वाणी धनदायिनी कुटुंबादी वसुंधरे भाग्यलक्ष्मी गृहिणी कांतिनी सदा फुले सदा बरस बरसे कल्याणी नमो नमात नमाय सब जन नमाणी रिद्धी सिद्धी वरद वरदे नमो नमात वरदाणे सदा नमो सदा मने परम ब्रह्मस्वरूपिणी. हा मंत्र जाप आहे. जे आम्ही 3 यंत्रसिद्धी देत आहोत
त्या 3 यंत्रसिद्धीमधल्या मोठ्या यंत्रावरील हा मंत्रजाप आहे. ज्यांनी हे मागवलेले असेल त्यांच्याकडे ते मोठं यंत्र जे आहे त्याच्यावरची हीच मंत्रसिद्धी मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे. तर त्याच्यावर परम भाग्यम लक्ष्मी कवच लिहिलेलं आहे. त्या कवचावरची हे मंत्रजाप आहे. हा आपल्याला मंत्रजाप स्थळ आणण्याचा, शुभमंगल सावधान होण्याचा आपल्याला निश्चितपणे लाभ मिळवून देणारा ठरणार आहे. आपल्या मनोगत आपल्याला सिद्धिसाध्यता मिळवल्यावर, आपले शुभमंगल झाल्यावर, साखरपुडा झाल्यावर, रुपया नारळ झाल्यावर आम्हाला जरूर कळवा आणि ते लिखित स्वरूपात कळवा. एवढंच मात्र. हे व्हिडिओ सर्वांना तुम्ही प्रसारित करा, एकमेकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करा आणि याचं प्रसारण जेवढं अधिकाधिक होईल तेवढंच मात्र आपल्याला आपलं हे चॅनल, बोरकर गुरुजींचं चॅनल म्हणजे आपलंच चॅनल आहे, हे जागतिक स्तरावर आपल्याला न्यायचं आहे. जगप्रसिद्ध आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यात तुमचा सहभाग मला हवा आहे. तुमचा सहभाग मला जो वेळोवेळी मिळत गेला आणि हे चॅनल प्रसिद्ध होत गेलं म्हणजे मला हुरूप येईल, उत्साह येईल. माझे वय थोडं राहिलेलं आहे. या थोड्याशा कालावधीमध्ये मी अधिकाधिक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा पण आशीर्वाद तुम्हाला याच व्हिडिओच्या मार्फत लाभणार आहे. कारण की त्यांचीच मनोगत इच्छा होती की आपण हे प्रसारण करत राहा, माझं कार्य करा. म्हणून मी कार्य हे तिच्या स्मृतीप्रित्यर्थ करत आहे आणि आपणा सर्वांना समर्पण करत आहे. तिला पण अगोदर समर्पण करत आहे. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.